श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुरुतत्वाशी एकरूप झालेल्या ज्ञात व्यक्ती आणि अज्ञात शक्ती सगळ्यांचं पुण्यस्मरण आपण करूया. हरिओम. आपण सतत नामावर बघत आलेलो आहे. निरनिराळ्या सर्व मार्गाने जे काही उपलब्ध ज्ञान या सदरामध्ये जे मार्ग आहेत ते सर्व मी आपल्या पुढे सिद्ध करून दाखवते. या नामामध्ये काय आहे? नामामध्ये प्रचंड शक्ती आहे. सातत्याने नित्य नेमाने किंवा नित्य नियमाने जो करेल त्याला ही शक्ती निश्चितपणे मिळते. ही मनाची शक्ती असते, शरीराची शक्ती नाही, मनाला मिळणारी शक्ती असते. आता प्रश्न असा निर्माण होईल की मनाला शक्ती कशा करता पाहिजे. कोणीतरी विचारू शकेल, बरं ठीक आहे, ही शक्ती मिळवून करायचं काय? कशा करता शक्ती मिळवायची? व्यायाम मनुष्य करतो, शरीराला शक्ती मिळते, त्या शरीर निकोप राहू शकतं, आरोग्य रक्षण होऊ शकतं, त्यामुळे त्या शरीराच्या शक्तीचा उपयोग होऊ शकतो. होईलच असं सांगता येत नाही, पण होऊ शकतो. तसंच ही मनाची शक्ती आपण कुठे वापरणार आहोत? साधा एक हिशोब घ्या की आपल्याकडे अनेक कल्पना रंगवलेल्या आहेत की मोक्ष आहे, मुक्ती आहे, किंवा स्वर्गाची कल्पना आपल्या पुराणांमध्ये रंगवली की स्वर्गवास, इंद्रलोकामध्ये जाऊन निवास. या इंद्रलोकाचे अनेक वर्णन आहेत, तशी कैलासाची वर्णन आहेत, कुबेर लोकाची वर्णन आहे, सर्व लोकांचे वर्णन की सर्व प्रकारच्या सुखसोयी ज्या आपल्या कल्पनेतही नाही अशा प्रकारच्या सर्व तिथे त्या माणसाला मिळू शकतात. म्हणजे ती स्वर्गाची कल्पना आहे. आणि अगदी अतिउच्च कल्पना म्हणजे मगाशी सांगितली ती मोक्षाची कल्पना आहे. आता ह्या नुसत्या कल्पना आहेत का वास्तव आहेत? तर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं या कल्पना आहेत, पण सत्पुरुषांच्या दृष्टिकोनातनं हे वास्तव असतं. कारण त्यांना ते समजू शकतं की हो, हे वास्तव आहे. ह्याच्यात जे रंगवलेलं चित्र आहेत ती अतिरंजित चित्र नाहीये, वास्तव चित्र आहे. खरोखर अशा प्रकारचे लोक आहेत. आणि म्हणूनच आपल्याकडे जे म्हटलंय की अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे तो प्रकार, सर्व प्रकारच्या ब्रह्मांडावर ज्याची सत्ता चालते तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक. ही ब्रह्मांड म्हणजे याच मृत्यू लोकामध्ये जिथे आपण राहतो आता तिथेच आहेत, फक्त आपल्याला दृश्य होऊ शकत नाही, एवढाच प्रकार असतो. पण आपल्याला दृश्य झाली नाही याचा अर्थ ती नाहीत का? तर नाही, आहे. आपली शक्ती तिथे कमी पडते. आपली बघण्याची, ऐकण्याची, चव घेण्याची, स्पर्श जाणून घेण्याची, ही जी काय 5 इंद्रियांच्या 5 शक्ती आहेत त्या तिथे कमी पडतात आणि आपल्याला ते जाणवू शकत नाही. हे त्यातलं वास्तव आहे, पण ते आहेच. आणि ही जी मनाची शक्ती आहे ती वाढल्यानंतर काय होऊ शकतं? तर तिथे काहीतरी ठरवलेलं असतं. जसं काही हॉर्स पॉवरमध्ये गाड्यांची शक्ती मोजली जाते किंवा अमुक एक सीसी इंजिन की ह्याची क्षमता किती आहे, तर एवढी क्षमता आहे. तसं ह्या मनाची सुद्धा शक्ती मोजली जाते की हे मन कुठे राहायला लायक आहे. शरीर तर आपण इथे सोडून देतो. मग आपण म्हणतो तो गेला म्हणजे काय? शरीर तर तिथेच असतं, पण तो गेला असं म्हणतो. मग त्यातला जो कोण गेलेला असतो त्याला आत्मा म्हणा, मन म्हणा, किंवा आणखी काही म्हणा, अगम्य असं काहीतरी तिथून निघून गेलेलं असतं. आणि ते जे काय आहे त्याला शक्ती कमी पडलेली असते. ही मनाची शक्ती असते किंवा आत्मशक्ती असते. आणि ही शक्ती वाढवण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना ह्या देशामध्ये सांगितल्या गेल्या, या संस्कृतीमध्ये सांगितल्या गेल्या. तर ही शक्ती ह्या सर्व प्रकारच्या साधनांनी आपल्याला निश्चितपणे मिळू शकते आणि असलेली शक्ती वाढू शकते. हे सगळ्यातलं तात्पर्य. आपल्या आवडीची कोणतीही साधना करा, फक्त त्याच्यात ताळमेळ ठेवला पाहिजे.
नित्य नियम ठेवला पाहिजे. नित्य नेम म्हणजे काय? नित्य नेमाने ह्या सगळ्या साधना केल्या तर ही शक्ती वाढते आणि शक्ती वाढल्यानंतर मग आपोआप त्या विशिष्ट लोकांमध्ये राहण्यासाठी एवढ्या शक्तीची जरुरी आहे असं एकदा ठरलं की त्या मनाला जर तेवढी शक्ती मृत्यूच्या वेळेला जर असेल तर ते आपोआप मन त्या लोकांमध्ये प्रविष्ट करत. हे त्यातलं वास्तव आहे विज्ञानाच्या परिभाषेत. आता ही शक्ती वाढवण्यासाठी जे अनंत खेळ किंवा साधना हे एक प्रकारचे खेळच असतात. खेळ हा शब्द चुकीचा वापरत नाहीये, हा सुद्धा खेळच आहे. अगदी आपल्याकडे या विश्वाचा सुद्धा खेळ म्हणूनच सांगितलेला आहे की हा संबंध खेळ चाललेला आहे ईश्वराचा. पण त्या खेळामधला हा जो एक उपखेळ आहे तो प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेला आहे खेळायचं अथवा खेळायचं नाही. का ह्याच्यापेक्षा आणखी अगदी कनिष्ठ दर्जावरचे जे खेळ आहेत त्याला आपण संसार म्हणतो. हाही एक खेळच असतो का त्याच्यातच अडकून राहायचं आणि हा जो उच्च दर्जाचा खेळ आहे तो विसरून जायचं. हे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. आता संसाराच्या खेळामध्ये ही शक्ती सतत कमी होत असते कारण सतत इच्छेचा पाठलाग करत राहून आणि ह्या इच्छा कशा असतात? अनित्य असतात, अशाश्वत अशा असतात आणि ह्या अशाश्वत किंवा अनित्य इच्छांचा पाठलाग करता करता ह्या मनाची शक्ती दिवसेंदिवस खंगत असते, कमी होत असते. मग ती वाढवण्यासाठी ही सगळ्या साधना असतात की मृत्यूच्या वेळेपर्यंत ही शक्ती जी खंगत गेलेली आहे ती वाढवण्याचं कामही आपण नित्य नेमाने करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. म्हणून त्याला नित्य नेम म्हणतात. नित्य नेमाने हे केलं पाहिजे. आता हा नित्य नेम म्हणजे दोन अर्थ. एक म्हणजे रोजच्या रोज ही साधना केली गेली पाहिजे आणि दुसरा अर्थ की खरोखर नित्याकडे पोचण्याचा नेम आपण केला पाहिजे. नित्याकडे म्हणजे काय? बाकी जे सगळं आहे ते अनित्य आहे, अशाश्वत आहे आणि म्हणून नित्याकडे पोचण्यासाठी जो नेम केला जातो तो नित्य नेम असतो. मग हा नित्य नेम जर आपण पाळला नाही, नुसताच केला मनाने किंवा अगदी लेखी दिला आणि तो पाळला नाही तर तो नित्य नेम होईल का? नाही होणार. आणि मग ते केल्यामुळे मला अमुक एक मिळेल न करताच नुसता संकल्प करून असं अवाजवी अपेक्षा आपण कशी ठेवू शकणार? नाही ठेवू शकणार. आणि हे सगळं करून सुद्धा की हे सगळं नित्य नेमाने मागे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या विवेचनामध्ये मी त्याच्या अटी पण सांगितल्या पुढे की बाबा हे सगळं या अटींचं पालन करून आपल्याला करता आलं पाहिजे. नाहीतर सगळं फुकट आहे. पहिलं जे आहे आड येतो तो मुख्य अहंकार असतो. साध्या साध्या बारीक गोष्टीमध्ये हा अहंकार आड येत असतो आपल्या आणि ह्या अहंकारामुळे सगळं जे आहे ते फुकट जातं कारण पूर्ण शरणागती होत नाही आणि पूर्ण शरणागती न झाल्यामुळे जी काही साधना आपण करतो ती ज्या प्रमाणात आपल्याला उपयोगी पडायला पाहिजे, ज्या प्रमाणात शक्ती मिळायला पाहिजे त्या प्रमाणात ती मिळू शकत नाही. ह्याचा अर्थ पूर्ण फुकटच जाते का? नाही, फुकट पूर्ण काहीच जात नाही कारण निसर्गाला हे मंजूरच नाही की फुकट काहीही जात नाही. हा सिद्धांत आहे थर्मोडायनामिक्सचा नियम तिसरा की ह्याच्यात फुकट काही जात नाही निसर्गामध्ये. तुम्ही केलेलं आहे तुम्हाला काहीतरी उपयोगी पडणारच पण त्याचा गुणाकार जो व्हायला पाहिजे तो त्या प्रमाणात तिथे होत नाही. म्हणून पहिला येणारा आड जो आहे तो अहंकार. आता अहंकारामध्ये बघा, अहंकार बारीक सारीक गोष्टीमध्ये किती आड येत असतो. एक कुठेतरी विनोदी गोष्ट मी वाचलेली आहे. एका माणसाला 4 मुली असतात आणि तोत्रेपणा हा अवगुण त्यांच्यातला की विलक्षण तोत्रा किंवा बोबडं बोलणं अगदी मोठ्या होतात आणि आपल्याकडे ज्याला बोबड कांदा म्हणतात तसे बोबड. तर विवाहाचा प्रश्न निर्माण झाला हो की विवाह करायला पाहिजे पण त्या बोबडेपणामुळे विवाह होईना. मग एक कुठेतरी एक स्थळ आलं आणि ह्या मुलींच्या आई वडिलांनी ठरवलं की बुवा 4ही मुलींना दाखवायचं जी पसंत असेल तिच्याशी लग्न होईल आणि सगळं ठरवलं की अगदी गप्प बसायचं की या मुली तोत्रे आहेत, बोबडे आहेत, काही बोलायचं नाही, गप्प बसायचं. मुलींना वॉर्निंग की काहीही बोलायचं नाही, एक शब्द देखील कोणी बोलायचं नाही, सगळं काय बोलायचं ते आम्ही आई वडील बघून घेऊ. झालं, ते बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
आणि प्रत्येकीला पदार्थ वाटून दिलेले होते, करायचे, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. मग एकीने भाजी, एकीने आमटी, एकीने बटाटे वडे किंवा असे काही पदार्थ ठरवलेले. आणि सुरू झालं. पंगत बसली, कोण मुलगा असेल त्याचे आई वडील, आणखी कोणी नातेवाईक. खभंग पदार्थांचे वास तिथे वाढणं सुरू झालं आणि बटाटे वडे वाढले. आता ते बटाटे वडे अतिशय उत्तम झाले होते आणि त्याला मागणी जास्त यायला लागली. मग परत वडे वाढा लवकर. आता ते वडे वाढा असं जेव्हा मागणी यायला लागली तेव्हा ती ज्या मुलीनी वडे तळलेले होते तिला काही ते आतमध्ये राहावं नाही. तिचा तो अहंकार की मी हे केलंय हे काही स्वस्त बसू देना तिला. मग वडेवाडा वाढणारी दुसरीच असली तरी ही मध्येच बाहेर आली एकदम आणि काय म्हणाली, ते वये तर मी तये. ते वडे तर मी तळलेले होते. ही तिला स्वस्त बसून देना की दुसरं कोणीतरी क्रेडिट खाईल, मी तळलेले आहे, दुसरं कोणी तळलेलं नाही. तर हे सगळं जगजाहीर झालं पाहिजे. तो अहंकार तिथे मध्ये आला. आता हे तिचं बोलणं ऐकून दुसरी मुलगी म्हणायला लागली की ही कशी काय बोलली म्हणून. तर ती तिला काय म्हणते, तुला काही बोलू नको म्हणून सांगितलं होतं, तू का बोललीस? तुला बोलू नको सांगितलं होतं, तू कशा करता बोललीस? तिसरी मुलगी ते ऐकलं दोघींचं. हिचा अहंकार मध्ये आला की आपणही मध्ये नाक खुपसायला पाहिजे. मग ती तिला काय म्हणते, ती बोई तर बोई, तू का बोईस? आता ती बोलली तर बोलली, तू कशाला बोलली? तिसरीने आपले तारे तोडले. आता ते सगळं झालं. चौथी जी धाकटी होती ती इतक्या वेळ गप्प होती. ती तिलाही राहवलं नाही. शेवटी आपणही काहीतरी आपली भूमिका बजावायलाच पाहिजे. ती एवढंच म्हणली, मी बोईच नाही आणि कायच नाही. बघा, हे अहंकारामुळे काय होतं की अहंकार ठेवण्याचं कारणच नाही. आपण एकदा आपलं काम केलं की ते निसर्गाकडे, त्याला ईश्वर म्हणा, निसर्ग म्हणा, परमेश्वर म्हणा किंवा सद्गुरु तत्व म्हणा, काही सगळं एकच आहे, काही फरक काही नाही. तिथे निश्चितपणे रुजू होतच होतं, ह्याच्यात शंकाच घ्यायचं कारण नाही. आपल्याला असं भासमान होईल कदाचित की अरे मी केलं आणि मला त्याचं योग्य ते क्रेडिट मिळत नाहीये किंवा योग्य ती प्रशंसा माझी होत नाहीये, केली जात नाही, मला योग्य तो मान सन्मान मिळत नाही, असा भास आपल्याला होईल. पण निसर्गामध्ये ही तरतूद अजिबात नाही, एवढं लक्षात घ्या. असं होऊच शकत नाही. आपली ज्या अर्थी प्रशंसा होत नाही किंवा झाली नाही, आपल्या कामाची दखल घेतली गेली नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं, त्या अर्थी तिथे अहंकार शून्यतेने त्या प्रमाणात काम झालेलं नसतं, हे समजून चाला. अगदी राजकीय क्षेत्रातले दिग्गज घेतले, त्यांचं चरित्र अभ्यासलं तर हे लक्षात येईल की त्या कामाची दखल का घेतली गेली नाही योग्य ती, ह्याचं कारण प्रचंड अहंकार, भयंकर आग्रहीपणा स्वतःच्या मतांबद्दलचा, आणि त्यामुळे समाजाने योग्य दखल घेतली गेली नाही. कारण निसर्ग नियमामध्ये ते मंजूर झालं नाही. अहंकाराने ज्या कामाचा गुणाकार व्हायला पाहिजे तो होऊ शकला नाही. तोच नियम इथे ह्याच्यामध्ये लागू आहे की अहंकार शून्यतेने हे सगळं जे व्हायला पाहिजे ती प्रथम पायरी आहे सर्व साधनांची. आणि ह्या प्रथम पायरी ओलांडतानाच जर मनुष्य अडखळून पडला तर पुढच्या पायऱ्या चढण्याचं लांबत राहतं. बरेच साधक किंवा भक्त ह्या पायरीपाशीच घोटाळत असतात की ही पायरी ओलांडताना नाकी नऊ येते की ही अहंकार शून्यतेने जी निस्वार्थ सेवा व्हायला पाहिजे ती होत नाही. मग अहंकार शून्यता ही अशी एकाएकी उपजत येईल का? नाही येणार. मनुष्याचं मन आहे, त्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वास्तव त्याचा जो गर्व आहे तो असायलाच पाहिजे. पण तिथे अहंकार जेव्हा निर्माण होतो अध्यात्मामध्ये तेव्हा तो निश्चित बात. बाकीच्या क्षेत्रामध्ये जी काय व्यावहारिक क्षेत्र असतील, राजकारण असेल, समाजकारण असेल, तिथे हे निश्चित क्षम्य आहे. पण धर्मकारण जेव्हा येतं तेव्हा हे अक्षम्य आहे. आणि बाकीच्या क्षेत्रात हे निश्चित अहंकार उपयोगीही ठरू शकतो. कित्येक वेळेला आपल्याकडे असं सांगितलं गेलं की या अहंकारामुळे प्रारब्ध सुद्धा नष्ट होतं. असं आपल्या बृहदारण्यकात उपनिषदात याज्ञवल्क्याने म्हटले.
की अहंकारामुळे प्रचंड आत्मविश्वास, आता अहंकार हा तिथे आत्मविश्वास झाला, या आत्मविश्वासामुळे आपला प्रारब्ध जो आहे ते सुद्धा कमी व्हायला लागतं. पण हे समाजकारण आणि व्यवहार ह्याच्यामध्ये चालतं. अध्यात्म म्हणजे धर्म ह्याच्यामध्ये हे चालत नाही. तिथे उलट नियम आहे की इथे जेवढा अहंकार कमी करता येईल तेवढं आपलं निश्चित आपण पुढे गेलात असं निश्चित समजायला हरकत नाही. आणि ही जे सगळं अहंकार शून्यतेने व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे माया. ही माया सतत आड येत असते. मागे एकदा मी ह्याच्यावर बोललोय इथे की अनेक प्रकारची जी माया आहे की वस्तूची माया, वास्तूची माया, आपल्या घरातल्या जे काही इतर सभासद असतील त्यांच्याबद्दलची माया, यांचे जे विचार आहेत ते काही प्रमाणात त्याच्यावर विजय मिळवून आपल्याला ही साधना करता आली पाहिजे. म्हणजे काय, साधा उपाय की कुठच्याही गोष्टीच्या उपभोग्यतेवर किंवा त्याच्या लालसेवर विजय मिळवायचा असेल तर त्याचा त्याग करणं. हे आपल्या परंपरेने सांगितलंय की हा त्याग करता आला पाहिजे. म्हणजे काय, आपल्या घरातल्या लोकांची मायेवर त्याग विजय मिळवायचा याचा अर्थ सरळ सोपा आहे की रोज काही वेळ किंवा आठवड्यातनं काही तास किंवा महिन्यातनं काही दिवस आपण घराकडे दुर्लक्ष करून ती साधना आपल्याला करता आली पाहिजे. हा त्याग झाला. प्राथमिक अवस्थेमध्ये हा त्याग होईल, कारण तेवढ्या वेळपर्यंत त्या मायेपासून आपण लांब राहणार. मनाला हळूहळू सवय होणार की बाबा हे काही बरोबर नाहीये, मला एवढे तास किंवा एवढे दिवस या सर्व मायेपासून लांब गेलं पाहिजे. ही सवय आपणहून लावून गेली पाहिजे. आणि म्हणूनच त्याला मगाशी जे मी म्हटलं की नित्य नेम. मग नित्य नेम जो करता आला आपल्याला की बाबा रोज 1 तास मी निश्चितपणे घरातल्या मायेपासून लांब जाईल. असं करता करता खरोखर त्या मायेवर विजय मिळवता येईल. विजय मिळवता येईल म्हणजे काय घर सोडून जायचं आहे का? नाही. त्या सर्व घरातल्या व्यक्तींपासनं, वास्तूपासनं किंवा वस्तूंपासनं आपल्याला अलिप्त राहता येईल. अलिप्त राहायला आपण हळूहळू शिकू. आपोआप होईल ही प्रक्रिया. पण त्याच्याकरता हा नित्य नियम करायला पाहिजे. हो, नित्य नेम. म्हणून त्याला नित्य नेम म्हटलंय. अगदी साधे साधे नियम असतात बघा की बाबा रोज मारुतीला जाणं किंवा रोज मंदिरात जाणं, रोज इथे येणारे भक्तही असतील की हा नियम. पण हा नियम सुद्धा उपयोगी पडू शकतो. याचं कारण का की तेवढा वेळ सगळी घरातली कामं टाकून, कामं ही घरात कायमच असतात 12 महिने 13 काळ. त्याला कधी अपवाद नसतो. काही नसलं तर टीव्ही बघण्याचं काम नक्कीच असतं. त्यामुळे त्या सगळ्यावर विजय मिळवून आपण जेव्हा भले 15 मिनिटं देऊ शकतो तरी तेवढा वेळ त्या मायेवर निश्चित विजय मिळवतो. म्हणजे त्या त्या गोष्टींचा त्याग करत आपण गेलो आणि तशी सवय मनाला जर लावू शकलो तर एक दिवस हे संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण धर्म हा आपलाच असतो. आणि आपण आणि आपलं इच्छित प्रतीक, मग सद्गुरु तत्व असो, ईश्वरी तत्व असो किंवा आणखी जे जे काय आपल्याला आदर्श म्हणायचं असो, ते आणि आपण ह्याच्यात फरक राहत नाही. आपण तेच बनतो. आपण स्वतः सद्गुरु बनतो. पूर्ण एकरूप होतो त्या सद्गुरु तत्वाशी. पण मग हे ज्या पहिल्या पायऱ्या आहेत त्या न ओलांडता एकदम वरची पायरीवर जाता येईल का? नाही. मग ह्याच्यासाठी वारंवार मी स्वतः सांगत आलो इथे की निश्चितपणे काहीतरी संकल्प करा, म्हणजे नियम करा. त्याला नेम असं म्हणतात. आणि हा नेम पाळायला लागा. पाळायला लागल्यानंतर आपोआप काही कामं व्हायला लागते. म्हणजे हा विजय मिळायला लागेल. अहंकार कमी करण्याचं अभ्यासपूर्वक शिकलं पाहिजे. अभ्यासपूर्वक. अहंकार हा नैसर्गिक असतो, तर तो असा एकाएकी थंड कधीच होत नाही. त्याला अभ्यासपूर्वकच फक्त धर्म कार्याकरता बाजूला ठेवायचा. म्हणजे आपण इथे स्थानावर आलो की अहंकार बाजूला ठेवायचा बाहेर रस्त्यावर, अगदी लांब. तसं त्या गणपतीचं एक स्तोत्र आहे की प्रारंभी विनती करू गणपती विद्या द्या सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर. आणि पुढे काय म्हटलंय, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे. म्हणजे दुसरीकडे जाऊ दे म्हटलं, इथे नको. ते देशांतर म्हणजे तसं येते की ते लांब कुठेतरी अहंकार सोडून आपल्याला इथे येता आलं पाहिजे. आणि मग जर आपण साधना करू
म्हणजे नित्य नेम केला पाहिजे, अहंकार शून्यता केली पाहिजे, मायेवर विजय मिळवला पाहिजे आणि मग जी साधना करू त्याचा प्रचंड गुणाकार होईल. महाप्रचंड गुणाकार म्हणजे गणितात मोजता येणार नाही एवढा गुणाकार. म्हणजे काय आहे की आपल्याकडे सांगितलंय बघा, कल्पना आहे ही ज्योतिषशास्त्राची म्हणा किंवा अध्यात्मशास्त्राची, की 13 कोटी नाम जप करा. कशा करता? की पत्रिकेमध्ये 12 स्थानं आहेत. ही 12 स्थानं पूर्ण शुद्ध 1 कोटी राऊंड जे काय नाम जप असेल त्याने होऊ शकतात. आणि 1 कोटी वर कशा करता? तो खरोखर स्वतः करता. म्हणजे पहिली 12 कोटी नामजप 12 स्थानं शुद्ध करण्याकरता झाली, की जन्माला येताना ती स्थानं मी घेऊन आलो. ती सगळी अशुद्ध आहेत कारण दुःख रोज भोगतोय. त्या प्रत्येकाचं स्थान, प्रत्येक जे स्थान आहे ते शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून मग ती 12 कोटी आणि 1 कोटीवर हा स्वतः करता खरोखर. तर असा 13 कोटी नामजप केल्यानंतर हे सगळं शुद्ध होतं अशी अध्यात्माची कल्पना. पण ह्याच्या विपरीत काही वेळेला घडतं. कसं घडतं? 1 कोटी नामजप करून अगणित कोटीचं पुण्य जमा होतं. त्याचं कारण काय आहे? तिथे हा गुणाकार होतो. 1 कोटी नामजप करून कित्येक कोटी, 100 कोटी, 200 कोटी एवढाही गुणाकार होऊ शकतो. मग अशी कित्येक जन्माची सर्व ती घरं ज्योतिषशास्त्रातली सगळी ताबडतोब शुद्ध होतात. आणि न पेक्षा उलट झालं, ही माया आणि ह्या अहंकार न सोडता आपण सगळं सांभाळून आपल्या बरोबरचं डोक्यावरचं ओझं, स्वतःचं अहंकाराचं, मायेचं सगळं येऊन करत राहिलो तर काय होतं? 13 कोटी काय 50 कोटी केले तरी 13 कोटी नामावर आपल्या नावावर जमा होत नाही. हे निश्चित होतं बघा. म्हणजे काय फुकट जातं का? नाही, तेवढाच उपयोग होतो, पण त्याचा गुणाकार मात्र निश्चित होत नाही, अजिबात होत नाही. मग 13 कोटी नामजप केल्यानंतर जर मला साध्य होईल असं जर अंतिम लक्ष जर प्रत्येकाचं असेल आणि आपण संसारी माणसं आहोत आणि हे आपल्याला लवकरात लवकर लक्ष साध्य करायचं आहे, तर मग काय करायला पाहिजे? की सोपा इलाज आहे की त्याचा गुणाकार कसा करता येईल हे बघितलं पाहिजे. मागे मी इथे एकदा रेझोनन्सचा प्रयोग दाखवला होता की समगती स्पंदन, लंबक इथे टांगून दाखवले ते प्रत्यक्ष, की लंबकांना गती कशी मिळते ते बघा. आपोआप पूर्ण शरणागत सद्गुरूच्या चरणाशी जेव्हा आपण होऊ शकतो तेव्हा सद्गुरूमध्ये जी शक्ती असते, जी गती असते, ती सर्व आपल्यामध्ये प्रोक्षित झाल्याशिवाय राहत नाही, आपल्याला प्रेरणा दिल्याशिवाय राहत नाही आणि आपण त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात साधना सुरू करायला सुरुवात करतो लगेच. म्हणजे कशा प्रकारे सुरुवात होते? आपोआप होते. कारण पूर्ण शक्ती आपल्यामध्ये संचारित होते. आपल्याला समजतही नाही नक्की काय होत आहे, पण हे शरणागतीमुळे होऊ शकतं, संपूर्ण शरणागती. पण शरणागती कधी होईल? म्हणजे एकमेकामध्ये पायात पाय घातलेल्या जे अवगुण आहेत की अहंकार निर्मूलन झाल्याशिवाय शरणागती होत आणि शरणागती येत नाही अहंकार निर्मूलन झाल्याशिवाय. आणि अहंकार निर्मूलन कधी होत नाही? शरणागती झाल्याशिवाय. म्हणजे एकमेकामध्ये कसे बांधले गेलेले आहेत हे अवगुण. मग कोणी म्हणेल माझा अहंकार कमी होत नाही म्हणून मी शरणागत होत नाही. हरकत नाही, मान्य आहे, दोन्ही गोष्टी मान्य आहेत. पण कन्क्लुजन म्हणजे तात्पर्य काय? तर हे निश्चित आहे की शरणागती आवश्यक आहे आणि अहंकार शून्यता आवश्यक आहे. आणि साध्या साध्या गोष्टीमध्ये ईश्वरावर आपण दोषारोप करत असतो, गुरुतत्वावर दोषारोप करत असतो. टीका करणारे अनेक असतात, सत्कर्म करणारे कमी असतात, लक्षात घ्या. आज शिवाजी महाराजांवर पण टीका करणारे लोक आहेतच हो. म्हणून काय शिवाजी महाराजांचं कार्य पुसलं गेलंय का? नाही पुसलं जाणार. पण एकाच सद हेतूनी की हिंदू पदपादशाही स्थापना झाली पाहिजे आणि या हेतूनी अविरत जीवनभर कष्ट करणारा हा महापुरुष, मग त्याला टीका करणारे लोक नाहीत का? आहेत. आपण वृत्तपत्रातनं वाचतो की हो आहेत, हे होतं, असणारच. 2 माणसं एकत्र आले की ही टीका होणारच. पण त्या टीकेला न घाबरता आपलं एकदा लक्ष नक्की ठरलं की ह्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे, मग आपण न थांबता, कुठेही वाट न चुकता नित्य नेमाने, आता मी सांगितलं तो नित्य नेम, नित्य नेमाने हे करता आलं पाहिजे. मग हा नित्य नेम, नित्य ह्या शब्दाची व्याख्या आपल्यामध्ये दररोज असो किंवा दर आठवड्याला असो किंवा दर महिन्याला असो किंवा दर वर्षाला असो, हरकत नाही.
आपल्याला जो पचवता येईल नियम तेवढाच करावा, किंवा नाही आमचं नित्य याचा अर्थ वार्षिक आहे, वर्षातनं एकदा आम्ही इथे येऊन नामजप करणार, हरकत काही नाही, उदार अंतःकरणाने तो करा. फक्त त्याच्या मर्यादा लक्षात घ्या की हा नित्यनेम आपण एका वर्षाने करता, तेव्हा अशी अनेक आयुष्य हा नित्यनेम आपल्याला करावा लागणार आहे. एवढं साधं एक तत्व त्यातलं लक्षात घ्या की वर्षातनं एकदा ह्याचा अर्थ नित्यनियम, किंवा महिन्यातनं एकदा नित्यनियम, 15 एकदा नित्यनियम, आठवड्यातनं एकदा नित्यनियम, किंवा रोज खरोखरचा नित्यनियम. काय करायचं ते आपण ठरवायचं की आपली आयुष्य किती लांबवायची, किंवा हा जो काय फेरा आहे तो किती लांबवायचा, हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतो. फक्त त्याच्या मर्यादा मात्र लक्षात घ्यायच्या की ज्ञान निश्चित करून घ्यावं की हे काय काय आहे, आणि त्या ज्ञानपूर्वक हे समजून घेतलं मग त्याचं दुःख होत नाही. की खरोखरचं ज्ञान जेव्हा होतं माणसाला तेव्हा त्याचं दुःख होत नाही. हरकत काही नाही, मी जेवढं केलं तेवढं मला मिळालं, हे साधं सोपं समीकरण समजून घेतो तो मनुष्य, त्याचा मेंदू, त्याची बुद्धी हे सगळं समजून घेते की हो मी हे केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला मिळालं. नाही तर काय होतं, निष्कारण दुसऱ्याला दूषण देत राहत, किंवा हे कसं झालं हे कसं झालं. 2 मित्र होते आणि ते चालले होते बाहेरगावी, कुठेतरी चालत निघाले होते. आता तो एक जो होता तो खूप अड्ड्यादाखोर, अहंकारी, अतिशय गर्विष्ठ, सगळ्या जगाला शिव्या देणार, सगळ्याच्यात वाईटच, म्हणजे प्रत्येक गोष्टीत छिद्र बघणारा. त्याला आपल्याकडे छिद्रान्वेषी हा शब्द आहे की त्याला चांगलं दिसतच नाही, वाईटच काय असेल ते पहिलं दिसतं, त्याला छिद्रान्वेषी. असा तो घमेंडखोर एक होता, आणि एक बिचारा गरीब होता, ईश्वरनिष्ठ होता, आणि ते 2 जण चालले होते. तर वाटेत त्या घमेंडखोर माणसाने त्याचं ते सुरू केलं, ह्याला शिवी त्याला शिव्या. तो आपला दुसरा काही गप्प बसला, ऐकत होता. वाटेत एका ठिकाणी थांबायची वेळ आली, थांबले 2 जण. आंब्याचं झाड होतं, आंब्याच्या झाडाखाली बसले, आणि परत त्याचं ते सुरू झालं की समोर एक झाडाखाली आंब्याच्या बसले होते, समोर एक कलिंगडाचा वेल लागलेला होता बाजूला. तर तिथलं एक कलिंगड काढून आणलं त्या दुसऱ्या मित्राने, आणि दोघांनी ते फोडलं आणि खाल्लं. आणि वर झाडाला आंबे पण लागले होते, आंब्याचे दिवसही होते. तर हा घमेंडखोर असा म्हणतो त्या दुसऱ्याला मित्राला की ईश्वर किती मूर्ख आहे म्हणला, ह्याला काय अक्कलच नाही. हे कलिंगडासारखं फळ एवढ्या हलक्या वेलीला दिलंय ह्याने, आणि त्यामुळे ते असे लोळतात जमिनीवर, त्याला आधाराची जरूर असते, एवढं छान फळ आहे मोठं, पण हलक्या वेलीला दिलं. त्याच्यापेक्षा मधुर असलेलं हे आंब्याचं झाड, हे आंब्याचं फळ, याचं झाडही एवढं मजबूत आहे की कलिंगडाच्या फळासारखी आणखी मोठाली फळं सुद्धा हे धरू शकतं अंगावर, पण ह्याला मात्र लहान मुठीत मावेल एवढा आंबा दिलाय, आणि त्या वेलीला झेपत नाही ती मोठमोठाले कलिंगड लागले. म्हणलं ही काय ईश्वराला काही अक्कल नाही म्हणलं, अजिबात नाही. ते असं तेवढी चर्चा चालत, दुसरा तो ऐकत होता आपला गप्प, त्याचं कलिंगड खाण्याचं काम चालू होतं. ईश्वराला दोष देण्यापेक्षा तुला काय बडबड करायची बडबड कर, मी खातो म्हणला. तेवढ्यात तो वरून एक आंबा पडला आणि त्याच्या डोक्यात पडला. जो तो घमेंडखोर होता, ईश्वराला शिव्या देत होता, त्याच्या डोक्यातच पडला आंबा. त्याच्या डोक्यात पडल्याबरोबर हा जो इतका वेळ दुसरा गप्प बसलेला होता त्याला लगेच वाचा फुटली. तो काय म्हणतो त्याला, अरे बघ ते ईश्वराची अक्कल तू काढत होता, इथे जर वर झाडाला कलिंगड लागली असती तर आता तुझी काय अवस्था झाली असती ती बघ. तुझं ही जी काय अक्कल तू सांगतोयस की ईश्वराला नाहीये आणि मला आहे, तसं ही तुझी अवस्था काय झाली असती हे सांगायला सुद्धा तू शिल्लक राहिला नसतास आज. पण आज त्याच्या ईश्वराला अक्कल आहे म्हणून तू शिल्लक आहेस की आंबा तुझ्या डोक्यावर पडला तरी काही विशेष झालं नाही, तू फार तर आणखी 2-4 शिव्या देशील, याच्या पलीकडे काही नाही. तू मगाशी ईश्वराला देत होता, आता आंब्याच्या झाडाला देशील. एवढंच. म्हणजे काय की हा जो छिद्रान्वेषीपणा असतो तो अभ्यासपूर्वक काढून टाकला पाहिजे. मग हे छिद्र मनुष्य कुठे कुठे काढत राहतो, अनेक ठिकाणी. अहंकारामुळे साधनेमध्ये तर काढतोच, दुसऱ्याच्या साधनेमध्ये काढतो, सद्गुरूमध्ये छिद्र काढतो. असे कित्येक लोक मी बघितले की ह्यांना एवढं समजत नाही का हे साधं असं करायला पाहिजे होतं. अरे पण तो मनुष्य त्या ठिकाणी बसलेला आहे, त्याला काहीतरी डोकं आहे म्हणूनच तो तिथे बसला आहे. मग त्याच्यापेक्षा आपल्याला अक्कल जास्त आहे. येणं केणं प्रकाराने हेच सिद्ध करायचं असतं की मी सगळ्यात हुशार आहे आणि मी सगळ्यात श्रेष्ठ आहे.
आणि असं करत करत जर आपण साधना करत राहिलो तर हातामध्ये काय लागणार आहे? काही लागणार नाही. म्हणजे गुणाकार निश्चित होणार नाही. म्हणजे काय, जेवढं केलं आपण तेवढं त्याच्यातही किती घसारा झाला असेल, किती आपले विचार त्या त्या वेळा चालले असतील, त्याप्रमाणे तो घसारा होत राहील. आता हे सगळं पायऱ्या झाल्या की बाबा ह्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, आणि मग करायला सुरुवात केली तर काय होईल? निश्चितपणे गुणाकार होईल, प्रचंड गुणाकार. अगदी निश्चित सत्य सांगतो की क्रांती होईल जीवनामध्ये. पण ही क्रांती अनुभवताना किंवा अनुभवण्यासाठी या पायऱ्यांप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे. न पेक्षा ती क्रांती होणार नाही. मग अनेक जन्म लागतील क्रांती व्हायला. होणार कधीतरी निश्चित. किती जन्म लागतील ते सांगता येणार नाही. मग कशाला दुसऱ्याला दोष देत बसायचं? मग दुसऱ्याला दोष देतच बसण्याची वेळी दुसरं काही होणार नाही त्याच्यात. जसं मग लोक सगळ्यांना दोष देत असतात. शेजारी वाईट, पाजारी वाईट, नातेवाईक वाईट, सगळं वाईट, जग वाईट, मी एकटा चांगला, असं त्याच्यात अन्वयार्थ असतो की बाकी सगळं वाईट आणि मी एकटा चांगला. पण असं करून काही भागेल का? काही भागणार नाही. आहे हे असं आहे आणि ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे. हे जेव्हा खुल्या अंतःकरणाने आपण स्वीकारू तेव्हा ते थोडक्या शब्दात सांगितलंय की जैसी स्थिती येई तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हे खरोखर पूर्ण शरणागती आहे की आवडीने नाव घ्या आणि जैसी स्थिती येई तैशा परी राहे, तसाच राहा. जशी स्थिती येईल तसा राहा. मग दुसऱ्याला दोष देत बसू नकोस. कौतुक तू पाहे संचिताचे, संचिताचं कौतुक बघत बस की काय कसं चाललेलं आहे आणि ह्याच्यातून सुद्धा मी किती खंबीर राहतोय हे कौतुक बघायला पाहिजे. की हो, कितीही संकट येवोत मी कोणालाही न नावं ठेवता मी ही साधना चालू ठेवीन, नित्य नेमाने करत राहीन. हे न करता जर आपण इतर काही अवांतर इतर काही उचापत्या करत राहिलो तर काही त्यातनं निष्पन्न होत नाही. म्हणजे फार कमी निष्पन्न होतं. पूर्णतः फुकट जातच नाही. काहीतरी पदरात पडतं पण फार कमी प्रमाणात पदरात पडतं. तर असं न करता हे सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. त्यातल्या पायऱ्या फक्त मी आपल्याला सांगितल्या, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे या पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे. दुसरा त्याला उपाय नाही. आणि ह्याला आणखी जोड देण्याची काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत की यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, कर्म आहे आणि स्वाध्याय. ह्या 5 पायऱ्या प्रमुख त्याच्यात सांगितल्या आहेत की या 5 पायऱ्यांची जोड ह्या आपल्या सर्व साधनेला दिली गेली पाहिजे. की तप, कर्म आणि स्वाध्याय हे काय आहे? यज्ञ तर आपल्याला माहिती इथे झालंय. मग दान म्हणजे काय, तप म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, स्वाध्याय, या सगळ्यात ह्या सेवा येतात. आणि त्या सेवेनी अहंकार कमी होतो. अहंकार कमी झाला की शरणागती येते आणि शरणागती प्राप्त झाली की सर्वस्व प्राप्त होतं. अशा ह्या पायऱ्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय होईल असं विचारण्यापेक्षा स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे हे श्रेष्ठ ठरतात. मग त्यांच्या प्रयत्नाला यश किती आलं हा भाग निराळा असतो. पण त्यांच्या परीने त्यांच्या बुद्धीला त्यांनी न्याय दिलेला असतो. हो की मी अविरत झगडत राहीन, स्वातंत्र्य मिळवीन. मूठभर मावळ्यानिशी शिवाजी लढत होता, मूठभर स्वयंसेवकांनिशी टिळक लढत होते. मंत्र एकच होता, स्वराज्य. दोघांचाही मंत्र एकच होता. टिळकांना मिळालं का त्यांच्या हयातीत? नाही मिळालं. पण म्हणून त्यांनी त्यांचा हेतू सोडला नाही, अविरत प्रयत्न चालू ठेवले. मग तोच भाग एक आहे. आपल्याला जेव्हा पटलं, मग भले मूठभर माणसं असू, आपण 4 असू, 5 असू, 10 असू, 1 असू, हरकत नाही. आपल्याला पटलं ना, आपण सुरू करायचं. त्याचा परिणाम किती होईल, किती नोंद ईश्वर घेईल हा सोडून द्या. त्याची नोंद घेणारे घेतील, करणारे करतील. आपल्याला जे काम पटलेलं आहे ते आपण निश्चित सुरू करायला पाहिजे. तर खरोखर या पद्धतीनेच आपण जायला पाहिजे. आणि हे सगळं मगाशी सांगितलं, उगीच काय म्हणतात ना, घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणं असं नव्हे. असं जर कोणी समजत असेल तर तसं नाहीये ते. लष्करच्याच भाकरी भाजणार होता पण जरूर, पण त्या भाकरी आपचा उपयोग आपल्याला पण होणार आहे. हे विज्ञानाचं तत्व आहे हो, की आपण जेव्हा शेजाऱ्यावर प्रेम करा तेव्हा शेजारी आपल्यावर करेल. हे सर्व धर्मांनी सांगितलेलं उच्च रवानी तत्व आहे. मग आपण गप्प कशाला बसायचं? आपणही त्या दृष्टिकोनातनं वाटचाल निश्चित सुरू करायला पाहिजे. की जी दुसऱ्याची केलेली सेवा असते ती खरोखरची आत्मसेवा असते.
परसेवा म्हणजे आत्मसेवा असते. तर हे एकदा तत्व पटवून घेऊन आपण निर्धाराने कामाला लागूया. अहंकार शून्यता प्राप्त करून पूर्ण शरणागत होऊन सद्गुरूच्या चरणांशी पूर्ण समर्पित जीवन करू. जे काय आपल्याला तास देता येईल, जे धन देता येईल, ते मन देता येईल, त्याप्रमाणे करून आपण कामाला लागूया. आणि खरोखर त्याच्याबरोबर जे पहिल्या विवेचनापासून सांगत आलोय की नाम जप हा झाला पाहिजे. आणि हे सगळं नुसतं ज्या अनुषंगिक पायऱ्या आहेत, या पायऱ्या म्हणजे सर्वस्व नव्हे, तर मुख्य पायरी जी आहे ती ही नाम जपाची आहे. की हे सगळं कशा करता करायचंय की त्या नाम जपामध्ये आपली एकाग्रता झाली पाहिजे. आणि ही एकाग्रता प्राप्त होण्यासाठी हे सगळं अवांतर आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे अवांतर म्हणजे सर्वस्व नव्हे, मुख्य जी पायरी ती नामजपाची, नामस्मरणाची. कारण संकल्प केलेला आहे आपण, तो पूर्ण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे प्रत्येकाने. इथल्या प्रत्येक भक्ताची ती जबाबदारी आहे की दुसरे बघतील, दुसरे करतील असं नाही, आपणच करणार आहोत. आपलं हे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबातल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे, कारण आपण त्या कुटुंबाचे सभासद आहोत. आध्यात्मिक कुटुंब म्हणा किंवा इतर कोणतंही नाव द्या त्याला, पण हे एक कुटुंब आहे. ही कल्पना रुजवून घेऊया आपण की हो, आपण एका कुटुंबासारखे वागूया आणि या कुटुंबामध्ये जे जे काही अडचणी आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याचेच हे काही भाग आपण जे उपक्रम आता सुरू करतोय, हा त्याचाच भाग आहे की त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला हेतू एकच आहे, अंतिम हेतू तो प्रापंचिक नाहीये, तर तो आध्यात्मिक हेतू आहे की मोक्ष. कुठल्याही अध्यात्मातलं जो अंतिम हेतू असतो तो हाच असतो की मोक्ष मिळणं, दुसरा काहीच नसतो. बाकी अनुषंगिक अडचणी ज्या प्रापंचिक असतील त्या येतील आणि जातील, आपोआप जातील, निश्चितपणे जातील. योग्य साधना केली की ते टाळू शकतो आपण, पण अंतिम हेतू मात्र तिकडे धरूनच आपण बघायचोय. आणि खरोखर तसा निर्धार करूया आपण आणि खरोखर आता नामजपाला सुरुवात करूया. हरिओम.